आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये भारतानं पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली। कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतानं विजय मिळवला। भारतानं पाकिस्तानला 5 विकेट्सनं धूळ चारली। या विजयासह आशिया कप स्पर्धेवर 9व्यांदा नाव कोरलं गेलं। भारताच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत शुभेच्छा दिल्यात। खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर निकाल एकच आहे, भारत जिंकला, आपल्या क्रिकेटपटूंचं अभिनंदन। आता क्रिकेटच्या मैदानातही भारतानं पाकिस्तानला धडा शिकवलाय असं पंतप्रधान मोदी म्हणाले। पाकिस्तानचा मंत्री मोहसिन नकवीच्या हस्ते एशिया कप स्वीकारण्यास टीम इंडियानं नकार दिला। पहलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून पाकिस्तानी मंत्र्यांच्या हातून चषक स्वीकारणं टाळलं असून आयोजकांपैकी कुणीतरी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन ट्रॉफी दिली आहे। टीम इंडियाच्या विजयानंतर बीसीसीआयनं मोठी घोषणा केली आहे। बीसीसीआयनं आशिया कप विजेत्या भारतीय संघासाठी 21 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय। बीसीसीआयनं सोशल मीडियावरून ही माहिती दिलेली आहे। आशिया कप स्पर्धेतील विजयानंतर सूर्यकुमार यादवनं मोठी घोषणा केली आहे। सूर्यानं स्पर्धेतील त्याचं संपूर्ण मानधन हे सैन्य दलाला आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतलाय। सूर्यानं एक्स पोस्टद्वारे याबाबतची माहिती दिली आहे। मात्र या निर्णयाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। टीम इंडियाच्या विजयामध्ये तिलक वर्मा, शिवम दुबे, संजू सॅमसन यांनी चांगलीच कामगिरी केली आहे। तिलक वर्मा आणि शिवम दुबे या जोडीनं विजय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती। माजी स्थानिक क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मुंबईतील बीसीसीआय कार्यालयामध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर ही घोषणा करण्यात आली। त्यांची या पदावरती बिनविरोध निवड झालेली आहे। आशिया कप फायनलमध्ये भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलाय। त्यानंतर आता नागपुरात जल्लोष करण्यात आलाय। शहरातील अनेक भागातही फटाके फोडून आणि मिठाई वाटून क्रिकेट प्रेमींनी आनंद व्यक्त केला। माजी भारतीय क्रिकेटपटू आरपी सिंग आणि प्रज्ञान ओझा यांचा वरिष्ठ पुरुष निवड समितीमध्ये समावेश करण्यात आलाय। रविवारी मुंबईतील बीसीसीआय कार्यालयामध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला।